कुठलाही विद्यार्थी आज जर बघतोय ज्याला चांगली नोकरी मिळवायची आहे तर काय असते एम्प्लॉयबिलिटी? याच्यासाठी एक फेमस मॉडेल आहे ज्याला आम्ही म्हणतो मॅनेजमेंटमध्ये आस्क मॉडेल. आस्क मॉडेल. ए फॉर ॲटिट्यूड, एस फॉर स्किल्स आणि के फॉर नॉलेज. या तीनही गोष्टी ज्यांच्यामध्ये असतात त्यांना एम्प्लॉयबिलिटी आहे असं मानलं जातं कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये. आता तुम्ही म्हणाल की मग याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय, नॉलेज की स्किल की ॲटिट्यूड? व्हॉट डू यू थिंक? दे थिंक दॅट इट इज द ॲटिट्यूड दॅट मॅटर्स. तुमची जीवनाकडे बघण्याची, स्वतःकडे बघण्याची नजरिया काय आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे. आर यू पॉझिटिव्ह माइंडेड ऑर आर यू निगेटिव्ह माइंडेड? कारण नॉलेज आणि स्किल्स हे नंतरही मिळू शकतं आपल्याला, परंतु ॲटिट्यूडच जर नसला, तुम्ही जसं म्हणत होता शरीर येत आहे नोकरीसाठी पण मन नाही आणि आत्मा तर तो बिचारा कुठे भटकत असेल त्याला कल्पनाच नाही. सो इट इज ॲटिट्यूड दॅट मॅटर्स. पण ते आणखी एक गोष्ट बघतायत आजकाल, दिस आस्क ट्रायंगल स्क्वेअरमध्ये कन्वर्ट झाला आहे अँड विच इज कॉल्ड नाव काश स्क्वेअर. काश. नॉलेज, ॲटिट्यूड, स्किल्स आणि त्याला एच लागला. एच म्हणजे हॅबिट्स. व्हॉट काइंड ऑफ हॅबिट्स डू यू हॅव? आर यू अ रीडर? आर यू अ नेटवर्किंग पर्सन? तुम्हाला लोकांना भेटायला आवडतं का? तुम्हाला लोकांमध्ये मिसळायला आवडतं का? अशा गोष्टी म्हणजे ज्याला आपण ॲटिट्यूडनल फॅक्टर्स म्हणतो पर्सनॅलिटीचे, ते देखील या कंपन्या बघतायत. अँड दॅट इज ऑल इट गोज टू मेक एम्प्लॉयबिलिटी. आज आपल्या MBA मध्ये तुम्हाला कल्पना आहे जवळजवळ 3 लाख MBA निर्माण होत आहेत पूर्ण भारतामध्ये. जवळजवळ 3,000 MBA कॉलेजेस आहेत आज. दे आर एम्प्लॉयमेंट रेडी बट दे आर नॉट एम्प्लॉयेबल. हा फार मोठा आपल्या भारतासमोरचा प्रश्न आहे असं मला वाटतं.